नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली अर्जुनवर रागवलेली असते आणि ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीजवळ उभी राहते। तर त्याचवेळी अर्जुन बाहेर येतो आणि म्हणतो, मला वाटलंच होतं तू इथेच असणार, असं म्हणत अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली काही अर्जुनशी बोलत नाही। ती अर्जुनवर रागावलेली असते आणि म्हणूनच ती गाडीचा दरवाजा उघडायला जाते, तर गाडी लॉक असते। आता अर्जुन लॉक खोलून देतो, तर त्यानंतर सायली रागानेच गाडीत जाऊन बसते। आता अर्जुन सुद्धा गाडीमध्ये बसतो आणि आता अर्जुन गाडी घेऊन निघालेला असतो, तरीसुद्धा काही सायलीचा अबोला जात नाही। सायली काही अर्जुनशी बोलत नाही आणि म्हणूनच अर्जुनने चाफा बोलेना चाफा चालेना हे गाणं लावलेलं असतं आणि सायलीकडे पाहत असतो, परंतु सायली काही अर्जुनकडे पाहत नाही आणि ती गाणंच बदलून टाकते। आणि आता तर सायलीने कारे दुरावा कारे अबोला हे गाणं लावलेलं असतं आणि सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन सायलीकडे, तरीसुद्धा काही सायली अर्जुनशी बोलायला बघत नाही आणि म्हणूनच अर्जुन पुन्हा एकदा गाणं चेंज करतो। तर त्यावेळी अर्जुनने लावलेलं गाणं असतं की ते सांगायचं आहे तुला। आता सायली पुन्हा एकदा गाणं बदलते आणि दुसरं गाणं लावते। आता त्या गाण्यातील अर्थ अर्जुनला काही कळत नाही आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, आभाळभर म्हणजे काय? आभाळ तर एवढं मोठं आहे आणि आभाळभर म्हणजे? तर सायली म्हणते, सर्वार्थाने तू पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात ये आणि माझी हो, असं त्या गाण्याचा त्या वाक्याचा अर्थ आहे। तर अर्जुन सायलीला म्हणतो, मग आता हे गाणं तूच गाऊन दाखव। तर आता अर्जुन आधी गाणं गातो, परंतु त्या शब्दांचा अर्थ त्याला कळत नाही आणि म्हणूनच अर्थपूर्ण गाणं सांगत सायली आता गाणं गाऊन दाखवते आणि शेवटी दोघंही एकत्र गाणं गातात। आता सायली आणि अर्जुन यांच्यामधील अबोला मिटलेला असतो, तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको मला तुझं सगळं पटतंय, परंतु आता प्रियाचं सत्य जास्त काळ लपवून ठेवणं हे माझ्यामध्ये तरी स्पेशल नाही आहेत। मला असं वाटतंय की लवकरात लवकर तिचं सत्य सर्वांना कळावं। तिला जाब विचारण्यात काहीच अर्थ नाही आहे, परंतु तिच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे आणि तेही लवकरात लवकर गोळा करायला हवेत। तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता पूर्णाची घडलेला प्रसंग कल्पनाताई आणि प्रतापरावांना सांगू लागतात। पूर्णाची म्हणतात, खरंच फिल्टर कॉफी म्हटल्यावर तिची जी अवस्था झाली होती ना, ती अगदी पाहण्यासारखी होती। तिला वाटलं कपात कॉफी टाकायची आणि इन्स्टंट कॉफी बनवून द्यायची, परंतु ज्यावेळी मी म्हणाले की मला फिल्टर कॉफी बनवून दे, तर तेव्हा तर तिची तारांबळ उडाली होती। काय करू काय नको काहीच कळत नव्हतं। तर प्रतापराव म्हणू लागतात, खरंच सायलीने जी काही आयडिया सुचवली आहे ना, त्यामुळे तर कमाल येते। तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, म्हणजे हसत हसत त्या प्रियाला त्या तन्वीला आपल्याला धडा शिकवायला मिळतोय। तर त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, एवढंच नाही तर मला तिने कॉफी दिली खरी, पण त्यानंतर सुद्धा मी तिला बसवून ठेवलं होतं आणि ज्यावेळी मी तिला बसवून ठेवलं होतं ना, तेव्हा तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता। तेव्हाच कळत होतं की हे सगळं काही तिचं नाटक आहे आणि आता तिघंही खूप हसत असतात। तर त्याचवेळी अस्मिता त्या ठिकाणी येते आणि अस्मिता म्हणू लागते, काय झालंय एवढ्या मोठमोठ्याने हसताय? तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, तू बस, आम्ही सांगतोच तुला, असं म्हणत पूर्णाजी घडलेला सर्व प्रसंग अस्मिताला सांगू लागतात, कारण हा सगळा सायलीचाच प्लॅन असतो। सायलीने एके दिवशी कल्पनाताई, प्रतापराव, पूर्णाजी यांना सगळ्यांना एकत्र बोलावलेलं असतं। त्यावेळी पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली अगं इतक्या रात्री माझ्या खोलीत काय झालंय? तर सायली म्हणते, काही नाही पूर्णाजी, मी आता थेट विषयालाच हात घालते, मला प्रियाबद्दलच बोलायचं आहे। प्रिया खोटं वागत आहे, तिचा हा सगळा काही खोटेपण आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, गेले काही दिवस ती जे काही वागते ते सगळं खोटं वागणं आहे हे आम्हालाही कळतंय। प्रतापराव म्हणतात, हो मलाही कळतंय, पण आपण तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचा। सायली म्हणते, नाही बाबा, आपण दुर्लक्ष नाही करायचा, तर आता आपण सगळ्यांनीच तिच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे अगदी तिच्या वरचढ राहायचं आहे। तर पूर्णाजी म्हणतात, म्हणजे? तर सायली म्हणू लागते, आता प्रिया जे काही वागते मग तिच्याशीच तुम्ही सुद्धा सगळ्यांनी चांगुलपणानेच वागायचं आहे, म्हणजे तिला विश्वास वाटायला हवा की हो खरंच घरातील सर्वांनाच माझ्याबद्दल माझ्या वागण्याबद्दल सगळ्यांना खरं वाटते, मी जे काही वागते ते सगळ्यांना खरं वाटत आहे, हा विश्वास तिच्या मनात निर्माण व्हायला हवा। अश्विन भाऊजी सुद्धा नीट तिच्याशी वागत नाही आहेत आणि म्हणूनच अश्विन भाऊजींना जिंकण्यासाठी तिने रचलेला हा एक डाव आहे, परंतु आता हा डाव आपण तिच्या पद्धतीनेच खेळायचा आहे। तर पूर्णाजी म्हणतात, मग तुम्ही दोघंसुद्धा तिच्याशी नीट का नाही वागत? तुम्ही सुद्धा नीट वागा ना। तर अर्जुन म्हणतो, नाही पूर्णाजी, जर आम्ही दोघी तिच्याशी नीट वागलो तर तिचा विश्वासच बसणार नाही, कारण तिला चांगलंच माहीत आहे की आमचा दोघांचा तिच्यावर कधीही विश्वास बसणार नाही आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी नीट वागा
वागायचं आहे आणि आम्ही तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तिला वाटेल की खरंच घरात सर्वजण माझी बाजू घेत आहेत आणि आता सायली अर्जुन यांच्याशी वाद घालतायत. तर आता अर्जुन म्हणतो प्रियाला असं वाटलं पाहिजे की सर्वच जण आपल्यासोबत आहेत. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू तन्वीला प्रिया म्हणालास, चुकून म्हणालास का? आता अर्जुनला काय सांगावं काहीच कळत नाही. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय झालं ना, बायको सतत प्रिया प्रिया करत असते ना, म्हणून माझ्याही तोंडावर तोच शब्द बसला आहे आणि म्हणून मी नकळतच प्रिया म्हणालो. तर आता सायली म्हणू लागते पूर्णाची ही प्रिया कशी आहे ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तिने केलेला खोटेपणा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा जेव्हा ती घराबाहेर पडली तेव्हा तेव्हा तिने खोटेपणाच केला आहे, काही ना काही कारस्थान केलं आहे आणि म्हणूनच आता तुम्ही सर्वांनी तिच्याशी गोड बोलायचं आहे, गोड वागायचं आहे आणि तिला घरच्या कामांच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवायच्या आहेत. म्हणजे तिला आपण छोटी मोठी कामं सांगित राहिली तर ती घरातच गुंतून राहील आणि बाहेर जाऊन कोणतंही कारस्थान करायला तिला वेळच मिळणार नाही. तर पूर्णाची आता सायलीला साथ देत म्हणतात तन्वीला कामात गुंतवून ठेवण्यात मी एका पायावर तयार आहे. प्रतापराव म्हणतात खरं सांगू का, तन्वीशी गोड बोलणं हे मला तरी काही जमणार नाही आणि चांगलं वागणं तर अजिबातच नाही, पण नाटक म्हणून मी हे करायला तयार आहे. तर कल्पनाताई म्हणतात मी सुद्धा. आता सर्वांनी सायली अर्जुनला साथ दिलेली असते आणि आता हा घडलेला प्रसंग ज्यावेळी अस्मिताला सांगतात त्यावेळी अस्मिता खुश होत म्हणते खरंच किती छान कल्पना आहे ना. तर अस्मिता म्हणू लागते म्हणजे तुम्ही तन्वीशी जे काही वागताय ते नाटक आहे. तर कल्पनाताई म्हणतात हो अगदी 100% नाटक आहे. कल्पनाताई म्हणतात खरंच सांगू का, मला तर ती तन्वी डोळ्यासमोरही नको आहे. प्रतापराव म्हणतात जाऊ देत ना, आता ती त्यानिमित्ताने घरची 4 कामं करते ना, मग झालं तर. आणि हो त्यानिमित्ताने का होईना परंतु तिचा बाहेरचं भटकणं कमी झालंय ना, हेच तर आपल्याला हवं आहे. तर पूर्णाची म्हणतात अगदी सुतासारखी सरळ झाली आहे ती आणि हो आता उद्या तिला कोणत्या कामात गुंतवून ठेवायचं याचा विचार करायला हवा. तर अस्मिता म्हणू लागते खरंच छान आहे. खरंच सांगायचं का, नाटक म्हणून का होईना परंतु आता तुम्ही सर्वच जण तन्वीशी नीट वागत आहात, मग असंच नाटक म्हणून सचिनच्या बाबतीत नाही का होऊ शकत. आता मात्र सर्वच जण शांत होतात. सचिनला असंच परक्यासारखं राहावं लागणार आहे का या घरात? तन्वीला खोटं खोटं का होईना परंतु तुम्ही तिच्याशी नीट वागण्याचं नाटक तरी करताय, मग तुम्ही सचिनला एक खरी संधी देऊन तर बघा ना. त्याच्या एका छोट्या चुकीमुळे त्याला आता तुम्ही फासावर लटकवणार आहात का? असं म्हणत अस्मिता सचिनसाठी घरच्यांसमोर संधी मागत असते. आता कोणी काहीच बोलत नाही, सर्वजण शांत असतात आणि म्हणूनच अस्मिता म्हणू लागते मी जे काही बोलते त्याचा काहीच परिणाम होऊ शकत नाही हे मला कळतंय. आपण सर्वजण एकाच घरात राहतोय परंतु एकमेकांचं मन मात्र ओळखू शकत नाही. आता कोणीच अस्मिताच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि म्हणूनच अस्मिता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की प्रिया ही खरी तन्वी नाही. हे ज्यावेळी घरच्यांना कळेल त्यावेळी मात्र घरच्यांसाठी ही मोठं धक्कादायक असेल आणि ते सगळं सहन करणं हे घरच्यांना खूप कठीणही जाईल. आणि इतकं मोठं सत्य सांगताना आपल्याला कुठलीही शासंकता बाळगायला नको, कारण तन्वीला अशी एकही संधी मिळायला नको की ती आपल्याला खोटं पाडेल. आपल्याला खोटं पाडायला प्रियाला वावच मिळायला नको, नाहीतर ती सुभेदारांना आणि किल्लेदारांना वेठीस धरेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो आपल्याला एक लिंक तर भेटली आहे की सदा आणि महिन्याला प्रिया पैसे देते. म्हणजे बघ ना, आपण त्यांना घराबाहेर काढलो त्यानंतर तर आपण त्यांना भेटलो सुद्धा नाही, परंतु प्रिया मात्र त्यांना वरचेवर भेटते आणि त्यांना पैसे देते. का, कशासाठी? तर सायली अर्जुनला म्हणते प्रिया त्यांना पैसे देते हे प्रियाच्या बँकेकडून कळू शकतं ना. तर अर्जुन म्हणतो नाही, ते कळू शकत नाही कारण प्रिया कॅश त्यांना देते. त्यामुळे हे सत्य कळणार नाही की ही कॅश तिने नक्की कोणाला दिली आहे. परंतु जर मागच्या काही दिवसांमध्ये मोठी अमाऊंट विड्रॉ झाली असेल तर त्या बाबतीत मात्र आपल्याला नक्कीच कळेल. तर सायली अर्जुनला म्हणते पण प्रियाची बँक आपल्याला डिटेल्स कसे देईल? तर अर्जुन म्हणतो हो तेही आहेच, परंतु सिनियर देईल ना, मी थांब सिनियरलाच फोन करतो. असं म्हणत आता अर्जुन रविराज सरांना फोन करायला घेतो. आता रविराज सर फोन उचलतात आणि म्हणतात बोल ज्युनियर. तर अर्जुन म्हणू लागतो सिनियर मला तुझी एक हेल्प हवी आहे. रविराज सर म्हणतात बोल ना. तर अर्जुन म्हणतो सिनियर मला ना तन्वीच्या सगळ्या बँक डिटेल्सबद्दल स्टेटमेंट हवे आहेत, म्हणजे ती नक्की कोणाला पैसे देते आहे, तिच्या बँकमध्ये अमाऊंट किती आहे, या सगळ्याबद्दल. तर रविराज सर म्हणतात हे अचानकच नक्की कशासाठी? तर अर्जुन म्हणतो म्हणजे ही प्रिया म्हणजेच तन्वी घराबाहेर पडते, ती जाऊन कोणाला भेटते, कोणाला पैसे देते, काय करते हे कोणाला काहीच कळत नसतं. पुढे जाऊन या सगळ्याचा अश्विनला त्रास होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी आताच कळणं खूप गरजेचं आहे. रविराज सर म्हणतात तसंही या सगळ्या गोष्टीला उशीर झालाच आहे.
आणि खरं तर तिच्या या वागण्याची नाटकं ही काही दिवसापासून नाही तर अगोदरपासून आहेत. ती जेव्हापासून इथे राहायला आली आहे ना, तेव्हापासून ती विचित्रच वागते. खरं तर तिच्या प्रेमात मी आंधळा होतो, परंतु ती पट्टी माझ्या डोळ्यावरून मी कधीच काढून टाकली आहे. त्यामुळे मी तुला सर्व डिटेल्स देईनच. अर्जुन म्हणतो, सिनियर मला डिटेल्स मिळतील ना? तर अर्जुनला रविराज सर म्हणू लागतात, अर्थातच. आणि तिचं बँक अकाउंट ज्या ब्रांचमध्ये आहे तिथील मॅनेजरशी मी बोलून ठेवतो, म्हणजे तुला तिथे जाऊन काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे सिनियर, मला तिचे बँक डिटेल्स तू पाठव, तोपर्यंत मी आणि सायली त्या ब्रँचमध्ये जाऊन भेटतो. तर आता रविराज सर म्हणतात की हो बरं ठीक आहे, मी तुम्हाला लगेचच पाठवतो. आता अर्जुन सायलीला म्हणतो की आता आपल्याला हे काम लगेच करून घ्यावं लागेल, आपल्याला त्या बँकमध्ये जावं लागेल, तोपर्यंत सिनियर आपल्याला सगळे डिटेल्स पाठवेलच. असं म्हणत सायली अर्जुन बँकेत जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे रविराज सर आता बँक मॅनेजरला फोन करतात आणि म्हणू लागतात, माझं एक तुमच्याकडे काम आहे, असं म्हणत त्यांचं बोलणं चालू असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू त्यांच्या रूममध्ये येतात. त्यांना सगळ्या जुन्या आठवणी आठवू लागतात. नागराज काकाने दिलेला त्रास, नागराजचं ते वागणं, हे सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोर असतं. नागराजचं बोलणं की हे माझं घर आहे, माझी मर्जी कसं वागावं, आणि त्यानंतर त्यांचा केलेला तो मानसिक छळ, हे सगळं काही आठवल्यानंतर सुमन काकू खूप रडत असतात. त्यांना या सगळ्याचा त्रास होत असतो, त्यांची घुटस्मट होत असते. नागराजने गुन्ह्याची दिलेली कबुली ही त्या रूममध्येच दिलेली असते. तर त्यानंतर नागराजने जबरदस्तीने सुमन काकूंना भरवणं, हा घास नागराजचा. तर त्यानंतर त्यांचा गळा दाबत जीव घेण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर असतात. आणि या सगळ्यामुळे ते अस्वस्थ होतात, त्रास होऊ लागतो. आणि त्याचवेळी प्रतिमा आत्या त्या ठिकाणी येतात आणि विचारतात, काय झाले ग सुमन? तर सुमन काकू म्हणू लागतात, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडतेय वहिनी. त्या सगळ्या आठवणी मला त्रास देत आहेत. या खोलीत राहणं असहाय्य झालं आहे. मी हे कसं विसरू की माझ्या नवऱ्याने त्याच्या सख्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मला सहन होत नाही आहे वहिनी, आणि हे सगळं काही माझ्या नवऱ्याने केलं आहे. ही गोष्ट ज्यावेळी मला कळाली तिथूनच मी पूर्णपणे बिथरून गेली आहे. त्यांचं आता उरलेलं आयुष्य जेलमध्येच जाणार आहे का हो? तर त्यावेळी रविराज सर म्हणू लागतात, त्याची लायकीच ती आहे. सुमन, मी तुला सांगितलं आहे ना की त्याचा विचार करू नकोस. सुमन काकू म्हणतात, मी अनेकदा प्रयत्न केला तरीसुद्धा हा विचार मनातून जातच नाही आहे. त्यांचे जेलमध्ये किती हाल होत असतील. तर रविराज सर म्हणू लागतात, हे बघ, नागराजने जे केलंय त्याची कर्माची फळं त्याला मिळत आहेत. आणि हो सुमन, मी तुला अगोदरच सांगितलं आहे की त्याचा विचार तू करू नकोस, आणि तुझ्या मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात त्याच्याबद्दल असणारी सहानुभूती ती अगोदर काढून टाक, कारण याने तुलाच जास्त त्रास होणार आहे. रविराज सर तिथून निघून जातात. तर प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणू लागतात, यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, यांच्या बोलण्याचा राग मानू नकोस. ते किती त्रासात आहेत ना हे मला कळतंय, आणि ते कधीच बोलून दाखवत नाहीत आणि असे रागातून व्यक्त होतात. सुमन काकू म्हणू लागतात, हे किती वाईट वागलेत ना हे मला चांगलंच माहीत आहे. त्यांनी आपल्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेला त्रास मला कळतोय, पण वहिनी मला सांगा की आपण कायमचं नातं तोडून टाकायचं आहे का? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, काही नाती ही तोडावी लागत नाहीत, कारण ती मुळात आपणहून जोडलेलीच नसतात. प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, मला सांग सुमन, तू नागराज भाऊजींवर एवढं जीवापाड प्रेम करतेस आणि अजूनही तू करत राहतेस, मग मला सांग त्या माणसाने तुझ्यावर इतकं प्रेम कधी केलं का गं? आता मात्र सुमन काकू शांतच होतात. सुमन काकूंच्या अबोल्यातूनच प्रतिमा आत्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं असतं. तर प्रतिमा आत्या पुढे म्हणू लागतात, आणि काही काही नात्यांना तर अर्थच नसतो. म्हणजे बघ ना, माझं आणि तन्वीचं नातं, म्हणायला ती माझी मुलगी आहे, परंतु तिच्याबद्दल प्रेम, आपुलकी, माया मला कधी वाटलीच नाही गं. म्हणजे तिच्याबद्दलचा आपलेपणा मला कधी जाणवलाच नाही. तिने कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा सतत ती मला परकीच वाटत राहिली. आणि असाच परकेपणा नागराज भाऊजींच्या बाबतीत तुझ्या मनात आलं म्हणजे खरंच मिळवलं. खरं सांगायचं का, तर या सगळ्या गोष्टीमुळेच तुझा त्रास कमी होऊ शकतो. आणि तुला जर स्वतःला या सगळ्यातून सावरायचं असेल तर तुला आता त्यांचा विचार करणंच सोडावं लागेल. तर सुमन काकू म्हणू लागतात, वहिनी खरं सांगू का, तन्वी जर तुमच्या संस्कारात वाढली असती तर तिने असा खोटेपणा केलाच नसता, परंतु याला सुद्धा तिचे काकाच जबाबदार आहेत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सुमन अगं संस्काराचं काय घेतलंयस? अगं बघ ना, सायली ही सुद्धा तिच्यासोबतच होती ना, म्हणजे मधुभाऊंच्या संस्कारातच सायली आणि प्रिया एकत्रच लहानाच्या मोठ्या झाल्यात ना, तरीसुद्धा त्या दोघांमध्ये किती फरक आहे. अगदी आपल्या घरात सुद्धा आपण हे अनुभवलं आहे.
एकाच घरात वाढलेले दोन भाऊ, रविराज आणि नागराज भाऊजी. परंतु त्या दोघांमध्ये किती फरक आहे, ते दोघे कसे आहेत हे तर आपण पाहिलंय ना, आणि तेच तर आपण अनुभवतोय. मग आता तन्वीचं तू काय घेऊन बसली आहेस? तन्वी कोणाच्याही घरात कुठल्याही संस्कारात वाढली असती तरीसुद्धा तिला जसं वागायचंय तसंच ती वागली असती. स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करणारी आणि कधीही कोणाचं चांगलं न बघणारी. आता या सगळ्या गोष्टींच्या विचाराने इथे मात्र सुमन काकू आणि प्रतिमा आत्या या दोघींनाही तितकाच त्रास होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन बँकेत पोहोचलेले असतात. आता बँकेत पोहोचताच मॅनेजर साहेबांशी आणि रविराज सरांचं अगोदरच बोलणं झाल्यामुळे ते लगेच आता सायली अर्जुनला बँक डिटेल्स दाखवतात. आता तन्वी किल्लेदार म्हणजेच तन्वी सुभेदार हिचे बँक डिटेल्स सायली अर्जुनला दाखवण्यात येतात. तर अर्जुन म्हणू लागतो, यात तर फारसे पैसे नाही आहेत. मग एवढे कमी पैसे असताना मग त्या लोकांना ही पैसे कसे पुरवू शकते? तर सायली म्हणते, तेच तर कळत नाही आहे की ही पैसे नक्की कुठून पुरवते आहे. परंतु आपल्याला आता कसं कळणार? तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट, आपण या सगळ्या गोष्टीवर शांतपणे विचार करूयात. परंतु ही 20,000 सदा महिन्याला दर महिन्याला देते, ती कधीपासून देते हे अगोदर आपल्याला बघावं लागेल. तर आता सायली अर्जुन तो महिना पाहतात. तर त्यावेळी सायली म्हणते, हा तर तोच महिना आहे ज्या महिन्यात आपण सदा महिन्याला घराबाहेर काढलं होतं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तेव्हापासून ही त्यांना 20,000 रुपये महिन्याला देत आली आहे. पण का, कशासाठी हे आपल्याला कळत नाही आहे. यावर आपण नंतर बोलू. असं म्हणत आता अर्जुन मॅनेजर साहेबांना म्हणतो, सर, आम्हाला याबद्दलची ह्या सगळ्या डिटेल्सची प्रिंट मिळेल का? तर ते म्हणू लागतात, हो मिळेल ना. असं म्हणत ते सायली अर्जुनला प्रियाच्या सर्व बँक डिटेल्सबद्दलची प्रिंट देतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया मैनाशी फोनवर बोलत असते आणि प्रिया म्हणू लागते, तुम्हाला काय गरज होती की मी तुम्हाला कर्ज देते असं बोलायची? त्या सायलीला पटेल असं काहीतरी कारण द्यायचं होतं ना. तर मैना प्रियाला म्हणते, ती अचानक समोर आली आणि मला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्यावेळी मला जे सुचलं ते मी बोलले. तर प्रिया म्हणू लागते, तुम्हाला सुभेदारांनी घराबाहेर काढल्यानंतर मी तुम्हाला पैसे देते आहे ही गोष्ट सायलीला कळाली तर कसं चालेल सांगा ना. या सगळ्यामुळे मी किती गोष्टींना सामोरे जाते हे तुम्हाला कळत नाही आहे का? तर मैना म्हणू लागते, अगं ती सायली अचानक खरी आली आणि फौजदारासारखे एकापेक्षा एक प्रश्न विचारू लागली, एकावर एक प्रश्न विचारू लागली. मग आम्ही काय करायचं? काय पण सुचू देत नव्हती ती पोरगी. मग मी काय करणार? आलं तोंडाला ते बोलले फडाफडा, यात काय माझी चूक आहे? तर प्रिया म्हणते, आता प्रिया मैनावर चिडते आणि म्हणू लागते, मी तर फार कोपऱ्यापासून हात सोडते, परंतु यापुढे सायली अर्जुन तिथे दिसलेत, तुमच्या घराच्या आसपास जरी आलेत ना तरी मला फोन करायचा. एवढंच काय, तिने जर तुम्हाला विचारलं सकाळी जेवलात का तरीसुद्धा नाही म्हणायचं. डोक्यात शिरतंय का काही? आता मात्र मैना म्हणते, हो शिरतंय. पण आता मैना पुढे काही बोलणार, परंतु प्रियाने फोन कट केलेला असतो आणि प्रिया घाबरूनही गेलेली असते. आता घडलेल्या सगळ्या गोष्टींचा प्रिया विचार करते आणि मनाशीच म्हणते, होळीच्या दिवशी अर्जुन माझा पाठलाग करत होता आणि आता ही सायली, म्हणजे या दोघांच्याही डोक्यात नक्की काय शिजतंय, यांना नक्की काय सिद्ध करायचंय मला तर काहीच कळत नाही. प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. सायली अर्जुन नक्की कोणत्या गोष्टीचा शोध घेत आहेत हे मात्र प्रियाला अद्यापही कळालेलं नसतं. घाबरलेली प्रिया विचार करत म्हणते की नाही, आता स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं, या सगळ्यातून बाहेर पडायलाच हवं. परंतु सायली अर्जुन काहीतरी माझ्या विरोधात प्लॅन करतायत हे मला शोधावं लागेल. परंतु कसं शोधायचं, कसं कळणार की यांच्या डोक्यात नक्की काय चालू आहे? आता या सगळ्या गोष्टींचा प्रिया विचार करत असते आणि त्याचवेळी अश्विन घरी आलेला असतो. आता अश्विनकडे पाहताच प्रिया मनाशीच म्हणते, आता हा थोबाड पडून का आलाय? याला तर सायली अर्जुनने काही सांगितलं तर नसेल ना माझ्या विरोधात? सायली अर्जुनने याचे कान तर भरले नसतील ना? आता घाबरलेली प्रिया अश्विनशी बोलायला जाते आणि म्हणते, अश्विन काय झालंय? तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय का? काही प्रॉब्लेम झालाय का? तर अश्विन प्रियाकडे रागाने पाहतो आणि प्रियाला म्हणतो, प्रॉब्लेम कशाला म्हणायचं आणि कशाला नाही हेच तर मला आता कळत नाहीये. आता घाबरलेली प्रिया घाबरतच अश्विनला म्हणते, हे बघ अश्विन, तुला जर काही कळलं असेल तर अश्विन म्हणतो, कळलंय मला. आता मात्र प्रिया म्हणते, कळलंय? नक्की काय कळलंय अश्विन? तर अश्विन प्रियाला म्हणतो, या जगात ना गरीब होणं सगळ्यात मोठं पाप आहे. आता अश्विनच्या या बोलण्याचा प्रियाला काही अर्थ कळत नाही आणि म्हणूनच प्रिया अश्विनला विचारते, म्हणजे? तर अश्विन म्हणतो, म्हणजे आज एका गरीब माणसाने हॉस्पिटलमध्ये माझ्या बॅगेतून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. आम्ही ज्यावेळी त्याला पकडलं आणि तेव्हा विचारलं त्यावेळी असं कळालं की त्याला त्याच्या मुलाच्या उपचारासाठी पैशांची गरज होती आणि म्हणूनच त्याने पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.
आणि ज्यावेळी आम्हाला सत्य कळालं की त्याच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे हवे होते, त्यावेळी मात्र पैसे चोरण्यापेक्षा मला तर दुसऱ्याच गोष्टीचा राग आला की या जगात गरिबी माणसाला काय काय करायला लावते, काय काय करायला भाग पाडते. आता अशा व्यक्तीला चोर म्हणायचं की नाईलाज म्हणून समजून घ्यायचं, असं अश्विन पुढे काही बोलणार, परंतु त्यावेळी प्रिया उत्तर देत म्हणते समजून घ्यायचं. हो अश्विन, अशा वेळी त्या व्यक्तीला समजून घ्यायचं. आता नाटकी प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन तुला माहीत आहे का, रस्त्यावर झोपणारी आणि गरीब माणसं मला दिसलीत ना की खरंच खूप वाईट वाटतं रे, पण मी माझ्या परीने त्यांना मदत करत असते. अश्विन म्हणतो हो, तर प्रिया म्हणते हो अश्विन, मी नेहमीच गरिबांना मदत करत असते. तर अश्विन प्रियाला म्हणतो म्हणजे मदत म्हणजे नक्की तू काय करतेस. तर प्रिया अश्विनला म्हणते कळेलच तुला. आता अश्विनला मात्र काहीच कळत नसतं की प्रियाला नक्की काय बोलायचं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता आणि सचिन जेवायला बसलेले असतात. तर त्यावेळी अस्मिता म्हणू लागते, मला तर नीट चालताही येत नाहीये, मला तर या सगळ्या गोष्टीचा खरंच कंटाळा आलाय, मला काहीच करता येत नाही. पूर्णाजी म्हणतात असं करून कसं चालेल बाळा, काही दिवस तुला आता या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील, काही दिवसांचाच प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी तुला सांभाळून घ्याव्या लागतील. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी अगं मला खरंच खूप गिल्टी वाटते. अस्मिता विचारते का, काय झालंय सचिन. सचिन म्हणतो अगं तुझा हा त्रास मी कमी करू शकत नाही ना, याचं मला वाईट वाटते. अस्मिता म्हणते काहीच हरकत नाही, एकदा का बाळ जन्माला आलं की तू त्यानंतर सगळी भरपाई करशील, त्याला हवा तेवढा वेळ देशील, हो ना, हो की नाही मम्मा. तर आता कल्पनाताई विषय बदलत विमलला आवाज देत म्हणतात, विमल अस्मितासाठी भात घेऊन ये. अस्मिता तुला उसळ हवी आहे का. तर अस्मिता म्हणते मम्मा मी फक्त एकटी जेवायला बसली नाहीये, तर माझ्यासोबत सचिन सुद्धा जेवायला बसलाय, मग त्याला काही हवं नको ते विचारणार आहात की नाही, की त्याचा असाच अपमान करणार आहात. तर आता कल्पनाताई काही बोलणार, तर पूर्णाची कल्पनाताईंना थांबवतात आणि म्हणू लागतात, अस्मी बाळा अगं तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी ह्या तुला माहीत असणार, मग त्याला काय हवंय काय नको हे तू आम्हाला सांग, आम्ही करू ना त्याचा पाहुणचार. तर आता अस्मिता सचिनला विचारते सचिन काही हवंय का, आणि त्यानंतर ती विमलला म्हणू लागते, विमल सचिनला दहीभात घाल, त्याला खूप आवडतो. सचिन म्हणतो नकोय मला, बस झालं, माझं पोट भरलंय, असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. आता अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, झालं का तुमचं समाधान, तुम्हाला त्याच्याशी नीट वागता येत नाही का, तो भरल्या ताट्यावरून उठून गेला आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता आम्ही त्याचा पाहुणचार करण्यात कुठेही कमी पडलो नाही, परंतु त्याच्या अशा वागण्यानंतर आम्ही त्याला माफ करावं, त्याच्याशी नीट वागावं ही अपेक्षा अजिबात ठेवू नकोस, आम्ही तुझ्यासाठी त्याला सहन करतोय, त्यामुळे प्लीज अस्मिता. तर अस्मिता म्हणते तुम्ही म्हणून त्याचा असा रागराग करणार आहात का, तो जेवणावरून उठून गेला यामध्ये सुद्धा त्याचीच चूक आहे का. तर पूर्णाजी म्हणतात हो अस्मिता त्याचीच चूक आहे, कारण भरल्या ताट्यावरून उठून जाणं ही चूकच आहे, आणि जर माणसाला समोर पंचपक्वानं ठेवलेली असतील आणि त्याची जर किंमत नसेल तर तो माणूस घरच्या जेवणावरून सुद्धा उठणारच आणि बाहेर कुठेतरी जाऊन भूक भागवणार, असं म्हणत पूर्णाची खूप चिडलेले असतात. आणि ज्या दिवशी हे सत्य तुला कळेल त्या दिवशी तुला कळेल की नक्की खरं काय आहे आणि खोटं काय आहे, आणि त्याच दिवशी तुझ्या डोळ्यावरची ही पट्टी बाजूला होईल. तर आता अस्मिता विचार करू लागते आणि त्याच गोष्टीमध्ये ती हरवून गेलेली असते. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता तू जेवून घे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो, प्रियाने जर सदा आणि मैनाला पैसे ट्रान्सफर केले असते ना तर आपल्या हाती खूप मोठा भक्कम पुरावा सापडला असता, परंतु तिने खूप हुशारीने त्यांना आतापर्यंत कॅशच दिली आहे. तर सायली अर्जुनला म्हणते हो ना, म्हणजे तिने कुठलाही पुरावा मागे सोडला नाही आणि त्यामध्येही त्या मुलीची मान अडकेल असा तिने एकही पुरावा मागे सोडला नाहीये. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर तिच्या विरुद्ध पुरावे शोधावे लागतील, परंतु त्या अगोदर तिला कळलं नाही पाहिजे की आपण तिच्या विरोधात पुरावे शोधतोय. हे जर तिला कळलं ना तर ती सगळी पुराव्यांची दरवाजेच बंद करेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो की मला खात्री आहे की ती आत्ता अलर्ट झाली असेल, कारण तू सदा मैलाला जाऊन भेटलीस हे त्या दोघांनी आत्तापर्यंत त्या प्रियाला सांगितलंही असेल. तर आता सायली विचार करू लागते. तर सायली अर्जुनला म्हणते जर आपण तिला जाब विचारला नाही तर तिला संशय येईल, म्हणजे मी सदा महिन्याला जाऊन भेटले, मला सत्य कळालं, मी पैसे देताना तिला पाहिलं आणि तरीसुद्धा मी जर तिला जाब नाही विचारला तर तिला संशय येईल की एवढं सगळं कळून सुद्धा सायली मला जाब का विचारत नाहीये. तर अर्जुन सायलीला म्हणतो अगदी खरं आहे, आता आपण जाऊन तिला जाब विचारूयात आणि हो ती जे काही उत्तर देईल ते विश्वास बसला आहे असंच दाखवायचं आहे, म्हणजे तिला वाटलं पाहिजे की हो मी जे काही उत्तर दिले त्यावर सायली अर्जुनचा विश्वास बसलाय, परंतु त्यानंतर आपण खऱ्या सत्याचा शोध घ्यायचा आहे. तर
तर सायली अर्जुनला म्हणते ठीक आहे, आत्ताच आपण तिला जाब विचारूयात. असं म्हणत सायली अर्जुन गाडीतून खाली उतरत असतात. त्यावेळी समोरून जाणारी माणसं पाहून सायली अर्जुनला म्हणते ही कोण माणसं आहेत आणि आपल्या घराच्या दिशेने का जात आहेत. तर अर्जुन म्हणतो चल आपण जाऊन बघूयात, तरच आपल्याला कळेल. आता सायली अर्जुन गाडीतून खाली उतरतात आणि नक्की काय चाललंय, ही माणसं आपल्या घराच्या दिशेने का जात आहेत हे सगळं पाहत असतात. तर त्याचवेळी इथे पाहिलं तर अश्विन आणि प्रिया बाहेर असतात. आता ती गरीब माणसं त्या दोघांच्या समोर उभी राहतात. त्यावेळी प्रिया नाटक करत म्हणते गेले काही महिने आपली भेट होतच आहे, मी तुम्हाला काही ना काही मदत करतच आहे, परंतु आजसुद्धा त्याच निमित्ताने आपण इथे भेटलो आहोत. काही महिने मी तुम्हाला येऊन भेटते, तुम्ही काही जण मंदिराच्या बाहेर असता, काही रेल्वे स्टेशनवर असता आणि तुमचे ते हालाकीचे दिवस पाहून मला खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच मी तुम्हाला नेहमी मदत करत आले, परंतु आजची ही मदत मी माझ्या नवऱ्याच्या हस्ते करणार आहे. अश्विन ये पुढे, तू दे पैसे आणि तू त्यांना मदत कर. असं म्हणत आता प्रिया अश्विनला पुढे करत पैसे द्यायला सांगते. तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो हा काय प्रकार आहे. तर सायली म्हणते काही नाही, सदा महिन्याला पैसे देते, हे सत्य लपवायचं आहे आणि म्हणूनच ही नाटकं आहेत ना. तर आता अश्विन म्हणतो एक मिनिट, तन्वी काहीतरी चांगलं करत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तिला बोलत आहात का. आज ती जे वागते त्याचा मला अभिमान आहे. खरंच तन्वी, मला तुझा अभिमान आहे. अगं मी तुझ्याबद्दल काय बोलू मला काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो ती सदा महिन्याला पैसे देते तरी तुला तिचा अभिमान वाटतोय का. तर अश्विन म्हणतो की हो, कारण मला ते माहीत आहे, तिने माझ्यापासून हे सत्य लपवलं नाही. जेव्हापासून सदा महिना या घराबाहेर पडले त्यानंतर प्रिया त्यांना मदत करते, कारण ते प्रियाच्या हातापाया पडलेत. प्रियाचा तन्वीचा नाईलाज होता, कारण जर गरीब माणसं तिच्यासमोर हातापाया पडत असतील तर ती मदत करणारच ना. आणि तिने सुद्धा तेच केलं आहे. सदा महिन्याची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की त्यांना मदत करण्याची खरंच गरज आहे. त्यांची परिस्थिती पाहून तन्वीने त्यांना मदत केली, यात तिचं काहीही चुकलेलं नाही. अर्जुन म्हणतो ज्या माणसांना आपण धक्के मारून घराबाहेर काढलं त्याच माणसांना तुझी बायको मदत करते आणि तरीसुद्धा तिला काहीच विचारायचं नाहीये. तर अश्विन म्हणतो काय विचारायचं आहे त्यात, ती जर गरिबांना मदत करत असेल तर मला काहीच हरकत नाही. तर आता सायली म्हणू लागते प्रिया तुझी ही सगळी नाटकं आहेत आणि हे मला चांगलंच माहीत आहे, कारण तू जर या सगळ्यांना मदत करत असशील तर हे सत्य अगोदरच घरच्यांना कळालं असतं. तर प्रिया नाटक करत म्हणते नाही, मी हे सत्य कोणालाही कळू दिलं नाही, कारण या सगळ्या माझ्या चांगल्या कार्यात तुम्ही खोडा घातला असता आणि मलाही करूच दिलं नसतं आणि म्हणूनच मी आत्तापर्यंत तुम्हाला ही गोष्ट कळू दिली नाही. आता प्रियाचा खोटेपणा सायली अर्जुनला कळालेला असतो, परंतु आपला तिच्यावर विश्वास बसलाय असं सायली अर्जुन दाखवतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की आपण तिचं सगळं ऐकून तर घेतलं आहे, तिचा हा खोटेपणा आपल्याला तर कळाला आहे, पण या सगळ्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. तर अर्जुन म्हणतो हो, म्हणजे सायली 2.0 आता तन्वीला शिक्षा देणार. तर आता सायली घरात येते आणि येताना त्या सगळ्या गरीब माणसांना घेऊन येते. तर आता प्रिया नाटक करत म्हणते मी तर यांना पैशाची मदत करून पाठवून दिलं होतं ना. तर सायली म्हणते हो प्रिया ग, तू पैशांची मदत केलीस आणि त्यांना पाठवून दिलीस, परंतु आपल्या पूर्णाची काय म्हणतात अन्नदान ही सर्वात श्रेष्ठ दान असतं आणि म्हणूनच आता तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा आहे आणि या सगळ्यांना खाऊ घालायचं आहे. आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर आता सायली प्रियाला कशी स्वतःसारखी सरळ करेल आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर कशा प्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.